मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याकारणाने शासनाची ई-भूमी अभिलेख वेबसाईट बंद असून डिजिटल सहीचा 7/12चा उतारा मिळवणे नागरिकांसाठी जिकरीचे झाले आहे। त्यामुळे कर्ज प्रकरणे, खरेदी विक्री, बक्षीसपत्रे अशी एक ना अनेक कामे अडकून पडल्याने शेतकऱ्यांसह मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत। आज प्रत्येक ठिकाणी डिजिटल सहीचा 7/12चा उतारा आवश्यक असून या उताराच्या आधारेच बँकांची कर्ज प्रकरणे, गहाण तारण खत, खरेदी विक्रीचे व्यवहार, बक्षीसपत्रे, भाडे करार नोंदवले जातात। त्यामुळे शासकीय दैनंदिन कामकाजात डिजिटल 7/12 महत्त्वाचा आणि अनिवार्य मानला जातो। परंतु मागील 10 ते 15 दिवसांपासून ई-भूमी अभिलेख वेबसाईट बंद आहे। या वेबसाईटवरून केवळ विनासहीचा 7/12 उतारा मिळत असून डिजिटल सहीचा उतारा मिळत नसल्याने नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत। डिजिटल 7/12च्या उतारासाठी शेतकऱ्यांसह नागरिक सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। 10 ते 15 दिवस सर्व्हर डाऊन होणे आणि वेबसाईट बंद पडणे हा गंभीर प्रकार आहे। वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीबाबत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासन आणि शासनाने तातडीने दखल घेऊन डिजिटल 7/12चे कामकाज सुरळीत करावे अशी मागणी होत आहे। दरम्यान नगर तहसील कार्यालयासमोर असलेल्या एका सेतू कार्यालयात एक वयोवृद्ध नागरिक मागील 15 दिवसांपासून डिजिटल 7/12च्या उतारासाठी हेलपाटे मारत आहे। या वृद्ध नागरिकाने नातीच्या लग्नासाठी बँकेत कर्ज प्रकरण केले आहे, परंतु मागील 15 दिवसांपासून डिजिटल सहीचा 7/12 मिळत नसल्याने कर्ज प्रकरण अडकून पडले आहे। 7/12चा तात्काळ उतारा मिळाला असता तर बँकेच्या कर्जातून हा खर्च भागवता आला असता। मात्र आता हा उतारा मिळत नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे असल्याचे सांगताना या व्यक्तीचे डोळे पाणावले। आज संगणकामुळे जग धावते झाले आहे। कोणतीही कागदपत्रे एका क्लिकवर डाउनलोड होतात। सर्वत्र हायटेक कामकाज होत असताना आज डिजिटल सहीच्या 7/12साठी 15 दिवस हेलपाटे मारावे लागत असतील तर शासनाचे कामकाज कशा प्रकारे चालते हे न बोललेलेच बरे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।